नंतर काय म्हणलेलं आहे, या संख्येमालेतील डावीकडील निम्म्या भागात असलेल्या अंकाची बेरीज व उजवीकडील निम्म्या भागात असलेल्या अंकाची बेरीज यांचा गुणाकार किती. आता बघा, डावीकडचे निम्मे आणि उजवीकडचे निम्मे अंक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 मधले 5 इकडं 5 इकडं घ्या. आता बघा, 9 आणि 5 14, 14 आणि 15 16, 16 आणि 1 17, 17 आणि 3 17 आणि 4 21 होतात. आपण 18च केले तिथं 21 आणि इकडची 24. 21 आणि 24चा जर आपल्याला गुणाकार करायचा आहे, 21 आणि 24चा गुणाकार करा 4. त्याचा गुणाकार किती आलेला आहे? 504. दुसरा पुढील संख्या मालिकेत सलग 2 अंकाची बेरीज वर्ग संख्या आहे असे किती वेळा झाले आहे? सलग 2 अंकाची बेरीज वर्ग संख्या, एखाद्याचा वर्ग आहे. 4 आणि 2 6. कुणाचा वर्ग आहे का 6? नाही. 5 आणि 4 9 आहेत का कुणाचा वर्ग? 3चा वर्ग आहे, म्हणून हे 1. त्याच्यानंतर 5 आणि 1 6, 6 आहे का? नाही. 3 आणि 1 4, 4 आहे का? आहे. म्हणजे इथं 3 आणि 2 5 नाही. 6 आणि 2 8 आहे का कुणाचा वर्ग? 8 ही संख्या कुणाचा वर्ग नाही. 13 कुणाचा वर्ग आहे का? नाही. 16 कुणाचा वर्ग आहे का? आहे. फक्त एकदा झालं. 10 नाही. 1 नाही. 9 आहे का कुणाचा वर्ग? आहे. 1 2 3 4 वेळा असं झालेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर काय म्हणले, या अंक मालिकेत डावीकडून 5व्या अंकास, या अंकेमध्ये डावीकडून 5वा अंक बघा, 1 2 3 4 5, 5वा अंक डावीकडून 5व्या अंकास उजवीकडून 5व्या अंकाने भागल्यास, उजवीकडून 5वा अंक 1 2 3 4 5, 5 न भागलं, 4 न भागलं 8ला भागल्यास येणारे उत्तर मालिकेतील कोणता अंक दाखवते? 4 न जर 8ला भागलं तर कोणतं येते? 4 न 8ला भागल्यानंतर 2 भागाकार येते. 4 दुनी 8, 2 यायले. तर काय म्हणले, उत्तर मालिकेतील कोणता अंक दाखवते? बघा, उजवीकडून 4था दाखवते. 2 हे कुठं आहे? म्हणजे 1 2 3 4 डावीकडून 4था आहे. डावीकडून 4था आहे. इथं डावीकडून 4था आहे का? मग आहे. बघा, म्हणून डावीकडून 4था. वरीलपैकी किती संख्यातील अंकाची बेरीज वर्ग संख्या आहे? आता किती संख्यातील अंकाची बेरीज, आता 6 आणि 2 ची बेरीज 8 येते. 8 कुणाचा वर्ग आहे का? नाही. 5 आणि 4 9 आहे कुणाचा तरी वर्ग. 4 पण आहे. त्याच्यानंतर 16 पण आहे. 12 आहे का? नाही. दिलेल्या अंकमालेतील डावीकडून 6व्या, डावीकडून 6वा अंक 1 2 3 4 5 6. तिसरा 6व्या अंकाचा घन, 3चा घन काय येते? 3 गुणले 3 गुणले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आहे घन. व उजवीकडून 5व्या अंकाचा वर्ग 1 2 3 4 5. या अंकाचा वर्ग किती? 49. यांची वजाबाकी किती येईल? आता 49 मधून 27 गेल्यावर काढा. 49 मधून 27 जर गेले, 9तून 7 गेले 2, 4तून 2 गेले 22. मग किती यायले? वजाबाकी किती येईल? 22. हे समजलं मी काय केले ते. आता 24 व काय म्हणते की दिलेल्या संख्येमध्ये 3 निशेष भाग देणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास चौथी संख्या कोणती येईल? 3 निशेष भाग देणाऱ्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे यांची बेरीज. बेरजेला जर 3 भाग गेला तर 3 निशेष भाग होते. बघा, आता ही एक आहे. 6 4 10 11 नाही. 2 4 1 6 आहे. 4 5 4 9 हे पण आहे. 6 हे पण आहे. 4 नाही. 5 9 1 10 नाही. 5 1 6 3 9 हे एक आहे. आणि 3 3 6 1 7 नाही. आता यांचा जर आपण चढता क्रम लावला 351 105 222 900. अगोदर या ठिकाणी चढता क्रम जर लावल्यानंतर 1 नंबरला 105 येणार, 2 नंबरला 222, 3 नंबरला 351, 4 नंबरला 522 आणि 5 नंबरला 900. मग 4 नंबरची विचारली आपल्याला संख्या, चौथी संख्या, तर 522 येईल. तर या ठिकाणी चौथा पर्याय आहे. या संख्या मालिकेतील किती संख्या मूळ संख्यांच्या वर्ग संख्या आहेत? म्हणजे यातल्या जे संख्या आहेत त्या मूळ संख्यांच्या वर्ग संख्या. आता मूळ संख्या कोणी आहेत? 8 ही मूळ संख्या आहे का? नाही. याच्या अनुसार मग सोडून द्या. 11चा 121 आहे वर्ग. 11 ही मूळ संख्या आहे का? आहे. म्हणजे या मूळ संख्येचा वर्ग आहे 121. त्याच्यानंतर 9 9 ही मूळ संख्या आहे का? 9 ही मूळ संख्या आहे का? नाही. मग सोडून द्या ना हिला. 36 6 7 36, 6 ही मूळ संख्या आहे का? नाही. 7 ही मूळ संख्या आहे, कारण 7चा 49 हे वर्ग आहे ना 7चा. जी मूळ संख्या आहे तिचाच वर्ग बघायचा आहे आपल्याला, मूळ संख्येचाच वर्ग.
आता 13चा वर्ग 169 आहे. 13 ही मूळ संख्या आहे का? आहे ना मूळ संख्या. मग एवढं का तुम्ही कन्फ्युज व्हायलात? 196 कुणाचा वर्ग आहे? तुम्हाला पाठ 14चं? हा 14. मग 14 ही मूळ संख्या आहे का? नाही. सोडा. एक ही मुळे नाही, संख्या नाही. 17चा 291 येते का? 17 ही मूळ संख्या आहे का? आहे. अशा मूळ संख्यांचेच वर्ग बघायचे आहेत आपल्याला. तर किती संख्या आहेत अशा? मग 1 2 3 4 आहेत. म्हणून 4. पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीने आपण स्वाध्यायामधले पूर्ण जी 25 प्रश्न आहेत 1.2 मधले ते सगळे आपण पाहिलेले आहेत. तर याच्यामध्ये सगळे प्रश्न तुम्हाला समजले? सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आता स्पष्टीकरण केलेलं आहे. तुम्ही स्वाध्याय सोडवला असेल, जर नसेल सोडवला तर तो सोडवायचा. स्वाध्याय समजला?